नमस्कार, RJV नॉनव्हेज चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजची रेसिपी बनवली आहे माझ्या मुलीने लबाबदार पनीर. तर आता इथे मी पॅन ठेवला आहे, त्यात थोडंसं तेल, थोडंसं बटर टाकून चमचाभर जिरे टाकलेत. त्यानंतर कांदा टाकला आहे, लसूण, आलं. हे थोडंसं फ्राय झालं की त्यानंतर टोमॅटो टाकायचं आहे. त्याला पण मीठ टाकून आपण छान फ्राय करून घेणार आहोत. थोडंसं फ्राय झालं की त्यानंतर आपण टाकणार आहोत कोथिंबीर, लाल मिरच्या, काजू, दालचिनीचा तुकडा. इथे तिने मोठा टाकला होता, तुम्ही थोडासा छोटाच टाका. तमालपत्र टाकले आणि टरबुजांच्या बिया टाकल्यात. थोडंसं पाणी टाकून त्याला 5 मिनिटे आपण झाकण ठेवून वाफू देणार आहोत. आणि गार झालं की त्याचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत. थोडीशी हळद, लाल तिखट, थोडंसं मीठ हे टाकून सगळं आपण छान फ्राय करून घेणार आहोत याला पण. ते फ्राय झालं की त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल, बटर आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तो पण छान फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर टाकायचं आहे चमचाभर लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. आणि थोडासा गरम मसाला, हे पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत तयार केलेलं वाटण. आणि ह्याला पण आपण फ्राय करून घेणार आहोत. हे छान असं फ्राय झालं तेल सुटेपर्यंत की थोडंसं त्यात पाणी टाकायचं आहे. म्हणजे तुमच्या गरजेनुसार तुम्ही टाकू शकता. ही ग्रेव्ही घट्टच असते, त्यामुळे पाणी थोडं हिशोबानेच टाकायचं आहे. तर त्यानंतर टाकूया आपण इथे फ्राय केलेलं पनीर आणि झाकण ठेवून त्याला 5 मिनिटं उकळी काढून घेऊन थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि फ्रेश क्रीम टाकायची आहे. आणि मस्त आपलं असं लबाबदार पनीर इथे तयार झालेलं आहे. त्यानंतर वरतून आपण टाकूया कसुरी मेथी. हे बघा, मस्त अशी खूप छान सुगंध सुटला होता रेसिपीचा. तर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी एकदा बनवून बघा, खूपच छान लागते खायलाही. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तर इथे आता गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि वरतून मस्त असं फ्रेश क्रीम आपण टाकून घेणार आहोत. दुधावरची जी साय असते ती. अशा प्रकारे बघा आपले मस्त लबाबदार पनीर तयार आहे. थोडंसं पनीर पण टाकलंय वरतून गार्निशिंगला.